चेंडूची फेकी पाहायला मिळाली, परंतु दिशा मात्र कुठेतरी चुकीची आपण पाहिली. पहिला चेंडू स्फेअर मनोज पाटील यांच्या माध्यमातून पाहायला आपल्याला आणि पंचांनी मात्र ठिकाणी वाईट घोषित केलं. वंतर धावणी श्री गणेश होते येते म्हणजे भाबेश्वर किरोली संघाची सलामी जोडी आपण जर पाहिली तर राजेंद्र आणि गुरुनाथ दोन्ही दानगे अनुभव असलेले फलंदाज खेळपट्टीवर आज आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे भाबेश्वर किरोली संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न, वेग तर भरपूर प्राप्त करतो मनोज पाटील, परंतु दिशा कुठेतरी भटकलेली आपल्याला पाहायला मिळते. या दिशेवर कंट्रोल करणं फार गरजेचं असेल आता मात्र मनोज पाटीलला. सकाळचा सत्र आहे, थोडस वॉर्मअप सुद्धा करणं फार गरजेचं असतं आणि त्याचमुळे पाहतो की थोडीशी लाईन आपल्याला वारंवार चुकीची पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 स्वेअर चेंडू त्यांनी हाताळले. आता मात्र ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्र भरपूर खाली आहे, त्या ठिकाणी भरपूर मोठा अंतर कापत क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत चेंडू फील करेल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तत्पुरती मात्र फलंदाजाने 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आणि या 2 धावांनी राजेंद्र आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते बिनगडी बाद 4. गुरुनाथ आहे स्ट्रायकिंग एंडला, राजेंद्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. गुरुनाथ उर्फ पप्पू या ठिकाणी इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, यस. पंचांचा बोट आकाशाकडे आणि पप्पूला इथे मात्र माघारी परतावं लागेल. पहिला धक्का भाबेश्वर किरोली संघाला. काय जबरदस्त इथे मात्र आपल्याला चेंडूची लेंथ पाहायला मिळाली. हलकीसे केस केलं बॅटला चेंडूने आणि मात्र एसटी रक्षकाने मात्र कुठल्याही प्रकारची मात्र एसटीच्या पाठीमागे मात्र चूक केली नाही. काय जबरदस्त त्या ठिकाणी कमबॅक मनोज पाटील कडनं पाहायला मिळतोय, कारण सुरुवात जर पाहिली तर खूपच खराब सुरुवात पाहायला मिळाली, कारण 2 अतिरिक्त चेंडू त्यांनी हाताळले आणि त्यानंतर मात्र विकेट टेकिंग चेंडू. एसटीच्या पाठीमागे चांगलं कार्य एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. प्रांजल कुठल्या प्रकारची चूक त्याच्याकडे पाहायला मिळाली नाही. शेड्यूलला गॅदर केल्यानंतर जोरदार अपील त्याच्याकडे पाहायला मिळाली आणि स्क्वेअर लेग पंचांची मात्र अगदी घारीची नजर होती त्याकडे आणि मात्र कुठली मनामध्ये शंका नसताना फलंदाजाला मात्र बाद घोषित केलं. नवीन फलंदाज 1 डाऊनला येतोय भाबेश्वर किरोली संघासाठी हेमंत. पप्पू बाद होण्यापूर्वी फक्त 2 धावांचं आपल्याला योगदान देऊन माघारी परतले. पारंपरिक क्षेत्ररक्षण पाहतो आपण. पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतात, एक लॉंग ऑनला आहे तर एक मिड विकेट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज पाटील पुन्हा ओव्हर द विकेटने, इथे मात्र सुरेख फटका, सकाळचा सत्र आणि या ठिकाणी क्लासिकल ड्राईव्ह, चेंडू निघून जातोय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्ले चालू आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारे जर इनफिल्डला जर बीट करून जर चेंडू काढण्यामध्ये तुम्हाला यश आलं तर तुम्हाला अधिक धावा या ठिकाणी जोडण्याची संधी मिळू शकते आणि तोच प्रयत्न हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु काय कॉन्फिडन्स आहे हेमंतचं, पहिलाच चेंडू त्याने फेस केला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र त्याने चौकार या ठिकाणी प्राप्त केलाय. आता मात्र या ठिकाणी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू मध्ये पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि त्याचमुळे पाहतो चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र झाला नाही आणि डॉट चेंडूची इथे मात्र सांगता पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे, 1 गडी बाद 8. पहिल्या षटकात देखील अजूनही मार्गस्थ 4 षटकांची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. या सांगे विरुद्ध किरोली अशी ही लढत. याच परिसरातील 2 शेजारी संघ. आता मात्र पावलांचा बापर एज लागते, फलंदाज बीट झाले, इष्टी रक्षक प्रांजल सुद्धा बीट झाला, परंतु शॉर्ट टर्मच्या क्षेत्ररक्षकांना चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली, परंतु ओव्हर थ्रोच्या रूपाने 1 धाव अधिक खर्च केली, ती म्हणजे जय सावरीदेव सांगे संघाने. काय घडलं मैदानामध्ये, एक चेंडू अडवण्यासाठी तब्बल 5 क्षेत्ररक्षकांनी मात्र त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा फलंदाजाने मात्र पलून पूर्ण केल्या. कारण क्रिकेटचा भाग आहे, क्रिकेटचा खेळ आहे, कारण विजयासाठी तुम्हाला 1-1 धाव ही मात्र
मेहनतीने मात्र जोडायची असते आणि त्या धाबा या ठिकाणी भरपूर चांगल्या कारकीर्द सिद्ध होऊ शकतात भावेशपूर किरोली संघासाठी. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते. खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूला मात्र या ठिकाणी धाडलाय फलंदाजाने. पंतत वाईटचा इशारा आणि मात्र 4 धावा. 1+5 पंजा पाहायला मिळतोय. या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतो या इनफिल्डच्या डोक्यावरनं आणि हेमंतच्या बॅटमधून येणारा हा दुसरा चौकार. या भरपूर काही अपेक्षा असतात त्यांच्या खेळाडूंना त्यांच्या प्रेक्षकांना आणि मात्र मनोज पाटीलने मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी निराश केलं परंतु रिकव्हरी करण्याची क्षमता रोशनकडे आहे. कमबॅक करू शकतो. या पहिला चेंडू पहा किती सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर टेकऑफ होतोय अतिरिक्त बाउन्स तिथे मात्र प्राप्त झाला आणि त्या बाउन्स मध्येच मात्र फलंदाज राजेंद्र कुठेतरी बीट होताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या चेंडूची सुरुवात आपल्या षटकाची सुरुवात गोड असेल तर अंत सुद्धा गोड असणं फार गरजेचं आहे. इथे मात्र फावलांचा वापर हलक्या आहे तरी मात्र चेंडूला मात्र दिशा दाखवली आहे. चांगला खेळ करणार हेमंत चांगला टच मध्ये आहे. त्याच्या बॅटमध्ये चांगले फटके येतात आणि स्ट्राईक त्याच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि तेच मनामध्ये राजेंद्रचे चालत असेल आणि त्याचमुळे सिंगल धाव त्याने कंप्लीट केली आणि आता मात्र नॉन स्ट्राईकला एनला त्याला आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 20 या आकड्यावर. 1 गडी बाद 20. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू पूल गेलाय जबरदस्त पॉवर हिट. इथे मात्र शतरक्षकाचे थोडेसे या ठिकाणी ग्रीप झाले स्लिप झाले आणि चेंडू मात्र निघून जातो या सी मेरीच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. जबरदस्त फलंदाजी हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसरा चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. क्षेत्रक्षक दरम्यानच फेरलेकडे होते परंतु कुठेतरी त्यांनी संतुलन मात्र त्यांनी गमावला आणि त्याचमुळे पाहतो की चेंडूला मात्र ते अडवू शकले नाही परंतु रिझल्ट कुठेतरी भावेशपूर किरोली संघासाठी चांगला पाहायला मिळाला कारण 4 धावा इथे ऍड केला. इथे मात्र पावलांचा वापर टायमिंग मात्र कुठेतरी चुकलोय आणि काय झेल टिपलाय मनोज पाटीलने. एक हात का कमाल आणि सांगतोय की आपला हात जगन्नाथ. फलंदाज बाद.
झेल, परंतु मनोज पाटीलचा विश्वास नाही की हा झेल मी पकडलाय, कारण भरपूर अंतर कापत ते आले, जवळपास लॉंगअपला होते आणि मात्र सरळ आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जाऊन त्यांनी मात्र झेल कलेक्ट केला. एका हातामध्ये तो मात्र ते झेल टिपला आणि असं वाटलं होतं की हेमंत या ठिकाणी एक मोठी इनिंग्स मात्र सादर करेल, कारण चांगल्या टच मध्ये तो दिसत होता, परंतु त्याच्या किलीचा मात्र अंत मात्र या ठिकाणी होतोय. बाद होण्यापूर्वी 3 चौकारे साने तब्बल 14 धाबांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं, कारण चांगली बॅटिंग त्यांनी सादर केली. नवीन फलंदाज नितीन भंडारी हलक्या त्याने मात्र ग्लान्स करतोय, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला डीप स्क्वेअरच्या दिशेने, एक धाव कंप्लीट झाली. जोपर्यंत शत्रु चेंडूला उचलून फेक करेल तत्पुरती मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. नितीन भंडारी आणि राजेंद्र अशी ही आता मात्र 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्येकडे आपण लक्ष वेधूया. आणि खास म्हणजे दोन्ही बंधू आहेत, क्या बात आहे. आपल्याला संघाला मात्र चावण्यासाठी ही बंधूची जोडी, पावलांचा बापर, सुरेख फटका, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, चेंडू निघून जातोय दन 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 करत सीमारेषा पार, हा येतोय चौकार. मात्र प्रांजल चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो या भावेशपूर किरवली संघ. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू फटका तर फसला, चेंडू हवेत, लॉंग ऑनला शत्रशे काय चूक होणार नाही. आणि मात्र नितीन भंडारी ज्या पावलाने आला तशाच पावलाने माघारी परततोय, लागतोय भावेशपूर किरवली संघाला हा 3रा धक्का. यापुढे लावणारा सामना दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध 10-10 स्पोर्ट आमने. सुंदर झेले इथे मात्र समाप्त केला उमेशने, लॉंग ऑनला उभी होती. या भरपूर वेळ चेंडू हवेत आपल्याला पाहायला मिळाला आणि मात्र कुठली चूक मात्र लॉंग ऑनला मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही. नवीन फलंदाज राजेश प्रांजल पुन्हा एकदा इथे मात्र थोडस पावलाचा वापर पाहायला मिळाला, दोन्ही पायांच्या मधून हा फटका आपण पाहतो. इथे मात्र थोडस आउटफील्डने मात्र धोका दिला उमेशला आणि शेंडू मात्र निघून जाते लॉंग ऑनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. खराब क्षेत्रक्षणाचा नमुना इथे मात्र पाहायला मिळतोय जय सावरीदेव सांगे संघाच्या माध्यमातून, कारण या ठिकाणी धावांचा पाऊस पाहायला मिळतो. या खास करून राजेंद्रचं कौतुक करावं तेवढं कमी. आतापर्यंत राजेंद्रच्या बॅट मधून आपण 3 चौकार पाहिले आणि काय जबरदस्त बॅटिंग इथे मात्र सादर करतो. या एकूण आपण जर विचार केला तर 17 धाबा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकूण धावसंख्या पाहिली भावेशपूर किरोळी संघाची तर 3 बाद 38 धाबा. अजून या षटकानंतर एक षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या पोझिशन मध्ये किरोळी संघ आपण पाहतोय. प्रांजल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल.
इथे मात्र ओव्हरपेच चेंडू प्ले ग्रॅप द रिक्स चेंडू आउट ऑफ द पार्क सीमेरेषे बाहेर निघून जातोय 7 धावांसाठी हा षटकार. टायमिंगच्या स्वबलावर हा फटका पाहायला मिळाला. ताकदीचा जास्त वापर केला नाही, टायमिंगच्या जोरावर आपण ते मात्र फटका पाहिला. सुंदर फटका राजेंद्रच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा त्या मात्र ठिकाणी फौलाचा वापर पाहायला मिळाला, परंतु चेंडूच्या आणि बॅटमध्ये पाहिलं तर हवं तसं संपर्क झाला नाही. बॅटच्या खालच्या टोला चेंडू जाऊन मात्र ठिकाणी स्पर्श होतोय आणि या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली आहे. नवीन फलंदाज राजेश त्याने आतापर्यंत एक चेंडूचा मात्र सामना केला नाही. प्रांजल हा सुद्धा मात्र गोलंदाज मागणा ठरतोय. आतापर्यंत 14-15 धावा त्याने खर्च केल्या. इथे मात्र हाफ ट्रॅकर पुल केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मनोज पाटील चूक होणार नाही आणि या मॅच मध्ये दुसरा झेल टिपतोय फलंदाज बाद. राजेश कडनं पाहायला आपल्याला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन पाहिलं आपण आणि त्याच वेळेला पाहतो की राजेशच्या खेळीचा अंत पाहायला मिळतो. या 3 षटकांची समाप्ती आपण पाहिली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 45 धावा स्कोर कार्डवर शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज मार्गस्थोली विकी. इथे मात्र हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न करतो, चेंडू जमिनीच्या सायने निघून जातो. या डीप मध्ये मनोज पाटीलकडे मात्र थोडीशी खोमलिंग पाहायला मिळाली आणि त्याच मुळे पाहतो की ओव्हर थ्रोच्या रूपाने मात्र या 2 धावा इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केल्या. राजेंद्र चांगली बॅटिंग करतो. 12 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलं तर आपण 32 धावा नॉट आउट आहे. हेमंतने सुद्धा मात्र चांगली बॅटिंग केली, त्याला चांगली साथ दिली. 14 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या आणि आता मात्र पाहूया नवीन फलंदाज जीवन आणि जीवनने मात्र त्या ठिकाणी जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि निघून जातो या मिड विकेट सीमेरेषेच्या पलीकडे. हा येतोय पंचांचा इशारा षटकार. पहिला चेंडू जीवनने पेस केला आणि काय जबरदस्त या ठिकाणी या टायमिंग पाहायला मिळाली. या ताकदीचा सुद्धा मात्र भरपूर वापर केला या फटक्यामागे आणि परिणाम स्वरूपी 6 धावा इथे मात्र जोडतोय आपल्या संघासाठी. 50 धावांचा टप्पा सुद्धा या ठिकाणी भावेश फटकरली संघाने पूर्ण केला. 51 धावा स्कोर कार्डवर. अजून एक इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडू मात्र या ठिकाणी फ्लाय झालाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये बॅक टू बॅक हा दुसरा बिग हिट षटकार. काय सुंदर फलंदाजी, बॅक टू बॅक 2 षटकार आणि धावसंख्या आपण जर पाहिजे तर 59 धावा स्कोर कार्डवर. अजून एक फुलटा चेंडू आहे, परंतु हा फटका मिस टायमिंग, परंतु क्षेत्र खाली आहे. भरपूर अंतर कापत क्षेत्र चेंडू हरवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर अजून एक दंडार हिट पाहायला मिळतोय आणि हा येतोय चौकार.
तब्बल 63 धाबा स्कोर कार्डवर आणि ज्यावेळी या धाबांचा पाठलाग होईल त्यावेळी मात्र कुठेतरी मनोज पाटीलची अग्निपरीक्षा असेल. इथे मात्र डाव्या स्टिकवर चेंडू फेकी पाहायला मिळते. पंतांना प्रश्न विचारलाय आऊस द्याट, परंतु मात्र पंतांनी हे अपील फेटाळली. परंतु फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होईल, कारण जीवनने आपलं घर सोडलं होतं, पंचाची परवानगी स्वीकारली नव्हती आणि त्याच वेळी पाहतो की पंतांनी मात्र या ठिकाणी बाद घोषित केलं जीवनला. नेक्स्ट मॅच 10-10 स्पोर्ट आमने संघाचा संघनायक आणि जय भोलेनाथ आमनेपाडा संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल. अजूनही या पहिल्या डाबातील एक चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूला मात्र सामना करेल राजेंद्र. त्याच्या बॅटमधून 32 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या आतापर्यंत. फटका तर खूपच छान पाहायला मिळतोय, परंतु वाईडिश लॉंग ऑन मध्ये उमेश आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर इथे नाणेफेकी गमावल्यानंतर भावेस्फोट किरीट संघाने मात्र धाबा जोडलेल्या आहेत एकूण 64 आणि हा सामना विजयासाठी जे सावृद्धी सांगी संघाला 65 धाबांचा मोठा भला टार्गेट इथे मात्र चेस करावा लागेल. 10-10 स्पोर्ट आमने संघाचा संघनायक आणि जय भोलेनाथ आमनेपाडा संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. तर जय भोलेनाथ आमनेपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. तर 10-10 स्पोर्ट आमने संघाला विनंती करतोय की आपण जास्त विलंब न करत असताना या ठिकाणी लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर 65 धाबांचा टार्गेट इथे मात्र कशा रीतीने पूर्ण केला जाईल. आणि मित्रांनो, आपण या स्पर्धेमध्ये अजून एक नवीन आवाज ऐकणार आहोत. भरपूर अंतर कापत या स्पर्धेमध्ये ते सहभाग झालेले आहेत, त्यांना मात्र इन्व्हाइट केला आणि ते इन्व्हाइट त्यांनी मात्र स्वीकारला आयोजकांच्या माध्यमातून. आणि समीर ठाकरे, खास करून समीर ठाकरे यांनी मात्र त्यांना या ठिकाणी सांगितले की आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि या आपण ऐकूया या दुसऱ्या डावामध्ये सौरभ पाटील यांना. मी थांबतोय, परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2021-22 हा माथरार. थँक्यू. हॅलो 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 थँक्यू सो मच योगेश. तमाम लाडक्या रसिकांचं वर प्रेक्षकांचं करतो या क्रिकेटच्या पंढरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच आपण इथे पाहतोय. या मैदानावरती बॅटिंग केली भावेस्फोट किरवलीनं. धावसंख्या उभारल्या 64 आणि 65 लक्ष पार करायचं आहे यावेळेला जय सावळी सांगे टीमला. या मैदानावरती मैदान हे क्रीडांगण आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर या नानकर गावाच्या या मैदानामध्ये रंगलेली ही मॅच आपण पाहतोय. आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसाचा जर विचार केला तर आज 10 टीमना इथे प्राधान्य दिल्या. म्हणजेच वेळेच्या बाबतीत थोडा संदर्भ करा आम्हाला, कारण की वेळ खूप कमी, आज मॅचेस खूप खेळवायच्या आहेत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समर्पण निर्भींद्रम कुरमदेव सर्व कार्य सुसर्वदा. श्री गणेशाला वंदन करून कुलस्वामिनी कुलदेविता एकवीरेला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत ना हक्कासाठी ना स्वार्थासाठी माझा राजा होऊन गेला, फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यासाठी महाराजाला
वंदन करून हिंदुत्वाचे हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं वंदन करून मी सौरभ पाटील दहीसर स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2021-22च्या या पर्वामध्ये करतो तमाम क्रिकेट रसिकांचं युट्यूबच्या माध्यमातून जे आम्हाला बघतायत जीटीसीच्या माध्यमातून पाहू शकाल आमचे थेट प्रेक्षेपण सँडी येथे आमच्या सोबत आहेत कॅमेरामॅन अभिजितला पाहू शकाल आणि आपण ज्यांचा आज फायनल डे मध्ये आवाज ऐकतात ना ते कुकसेच आहेत भिवंडी शहरातील योगेश पाटील पंचांच्या भूमिकेत पाहू शकाल पंचाचा ग्रीन सिग्नल मार्च सुरू पंच रतन पाणीकर अंबरनाथ पाळे आणि विलेक्षे पंच प्रवीण विशे 64 धावे 65 धावेचं लक्ष पार करताना सलामीची जोडी मैदानामध्ये रोशन आणि मनोज 65 धावेचं लक्ष येणाऱ्या 24 बॉल 65 गरजा गोलंदाज सज्जनाला गोलंदाजी मार्फत हनुमान पहिलं षटक पॉवर प्लेच थर्डिया सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण पाहू शकाल एक क्षेत्ररक्षण विकेटला दुसरा क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला अशी चित्ररक्षक भूमिका 65 धावेचं म्हणजे पल्ला पार करायचा ही मॅच जिंकण्यासाठी या मैदानावरती जय सावळी देवी सांगे टीमला पहिलाच बॉल लेफ्ट राऊंड विकेट हा बॉल खूप होता ऑल द कारफेटची दुसरं चालला तिथे मिड ऑनला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव एका धावेच्या मदतीनं इथे खेळाची सुरुवात केली आहे फलंदाज रोशन 65 धावेचं लक्ष थर्ड अंपायर तिसरे पंचांची भूमिकेमध्ये तिसरा पंच मैदानामध्ये गुरुनाथ पाटील जात असताना गोलंदाजाच्या वरती आक्षेप घेतलाय म्हणजे काहीतरी आढळलं तिसरे पंच मागवले मैदानामध्ये जात असताना ही क्रीडा सन्मानाची ही स्पर्धा आहे या मानाची इताडे गावाची आणि त्यांच्याच मात्र ना सन्मानाने मात्र स्वप्नाने साकारलेली ही स्पर्धा आज आपण इताडे गावामध्ये पाहतो स्वर्गीय बारगुबाई स्मृती चषक 2021-22 स्पर्धा ज्या आपल्यात नाही आहेत त्यांच्या नावाने ही स्पर्धा मात्र खेळली जाते आणि त्यांची मात्र जरा पुत्र पाहिल्या भगवान बाबू पाटील जे विशेष कार्यकारी अधिकारी आणि त्याचप्रमाणे उद्योगपती इताडे गावचे आहेत उद्योगपती त्यांच्या मात्र आईच्या नावावरती कुठेतरी संकल्पना आणि त्याच नाहीयेत त्यांचा पहिल्या वर्षामध्ये प्राधान्य किती मोठी स्पर्धा हा चेंडू खूप चांगला होता व्हेरिफिकेशन पाहायला भेटलं जोरदार अपील मात्र इथे पंचांकडे अपील जोरदार होतं आत्मविश्वास कमी उत्साह जास्त होता या बॉलवरती आणि पंचाने तसंच अपील ठाललं आणि हा चेंडूवाला या मैदानावरती निर्धाव 65 धावेचा पल्ला पार करायचा 4 षटकांमध्ये धावा खूप आहेत मात्र कशा प्रकारे बॅटिंग केली झाली या मैदानावरती सरासरी पाहिली तर 16.25 प्रति षटकामध्ये आताचा बॉल सुरेख होता अलंद कारपेट चित्ते क्षेत्ररक्षक आहेत का वॉटर फिल्डिंग स्वतःला अक्षरशः आज झोकून दिलं तिथे मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते नितीन चांगलं क्षेत्ररक्षण एका धावीच्या बराबरीनं पुढे जात असताना धावपलकावरती धावा 2 धावा धावपलकावरती लागल्यात या मैदानावरती बॅटिंग करताना सांगे टीमच्या आताचा बॉल सुरे घ्या अनंत कारपेट चेंडू चालला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू उचलतील फेकतील आणि तोपर्यंत या बॉलवरती एक धाव एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना 3 धावा सिंगलला जास्त ना इथे मात्र मी म्हणेन ना सिंगलला जास्त प्राधान्य दिलं जात आहे कुठेतरी 16.25 मात्र इथे सरासरी ती सरासरीपासून कुठेतरी गोलंदाजी चांगली होती हनुमानच्या माध्यमातून गतीमध्ये पुढे होताना हा चेंडू मात्र लाईन उलगली चेंडू सरळ चालला आता मात्र मिड विकेटला हा चौकार पाहायला भेटला 4 आनंदिके साहेबांचं संगीत धर्मवीर आनंदिके साहेबांचं त्यांना या षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल शॉट आहे केसुंगाला चेंडू आता मात्र नोमास लाईन मध्ये दाखल होईल आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षण जाईल मिड विकेटचा स्क्वेअर लेगला आणि तोपर्यंत या बॉल वरती आल्यात 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक इथे संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्यात बॅटिंग करणाऱ्या जय सावरी दिव्य सांगे टीमच्या 9 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात
धावफलकावरती धावा षटक क्रमांक पहिलं संपलं. धावफलकावरती धावा पाहायला गेल्या तर 9 धावा. 16.25 सरासरी आहे ती. आता मात्र रन रेट वाढत असताना रिकमेंड रन रेट आता माहिती पाहायला गेलं ना तर 18.67. मात्र आता कुठेतरी ना मी म्हणेन हनामारी करणं गरजेचं असेल, कारण की 18 बॉल 56 धावा करायच्यात या मैदानावरती. पहिली मॅच आपण पाहतोय या मैदानावरती. बॅटिंग करत असताना भावेश स्पोर्ट किरवली टीमनं 64 धावा उभारल्या. 65 धावेचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या हनुमाननं 9 धावा. एक चौकार जोर आला, पण मी म्हणेन कमबॅकिंग षटक पाहायला गेलं, कारण की जर आपण पाहिलं गेलं ना तर 10 तिथे 15.16.25 सरासरी होती ना, ती सरासरीपासून कुठेतरी मी म्हणेन ना लांब ठेवलं फलंदाजी करत असताना या जय सावळी देवी सांगे टीमला या मैदानावरती. सकाळच्या सत्रामध्ये ही पहिली मॅच आपण पाहतो या क्रीडा नगरीवरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा गण मानगरच आपण पाहतो. चांगले ग्रावून इथे मात्र पाहत असताना षटक क्रमांक दुसरा आता मात्र सज्ज झालाय गोलंदाजी मार्फत नितीनचा वापर या दुसऱ्या षटकामध्ये. आता इथे मात्र स्टेप आउट होऊन इथे ऑफसाइडला फटका दाखवायचा होता कव्हरच्या दिशेने, मात्र चेंडू बाहेरचा कुठलाही प्रकारचा संपर्क जुळला नाहीये आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू कॅरी झाला. हा चेंडू आलाय निर्धाव. जेवढ्या पण निर्धाव चेंडू केला ना तेवढे मॅच पासून आपल्याला दूर होणं लागेल, कारण की इथे धावा उफरायच्या. कारण की बॅटिंग काय केली, पहिले बॅटिंग करत असताना या केरळ टीमच्या फलंदाजाने या मैदानावरती आता स्टेप आउट झाले. चेंडू सरळ झाला आता लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे त्यांना चकमा देऊन चेंडू सरळ जाईल आता लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4-4-4 चौकार. मी म्हणे फलंदाजी करणाऱ्या टीमला भेटला. तिथे क्षेत्ररक्षक होते त्याला जखमा देऊन चेंडून उचली घेतली या मैदानावरती. षटकातील पुढचा बॉल. आता पुन्हा एकदा स्टेप आउट झाली होती. आता मात्र इथे फील स्ट्रॉंग विकेट किपरच्या माध्यमातून स्टेप आउट झाले होते. फटका लगवायचा होता लॉंग ऑनला. तिथे मात्र बॅट आणि चेंडू संपर्क जुळला नाहीये आणि या बॉल वरती आलाय हा चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडून धावफलकावरती धावा स्थिर असतील. 13 धावा धावफलकावरती. तर गुणलेखक भाऊजी काल गुणलेखक म्हटलं ना तर आमचा कॉमेंटेटरांचा पाठीचा कणा. तिसरे पंच मैदानामध्ये जा. गुणलेखक म्हटलं तर आमचा पाठीचा कणा. नेहमीच आम्ही म्हटलं जातं कॅम्प्युटर प्रत्येक बॉलची माहिती आमच्यापर्यंत जे पोहोचवतात ना ती मात्र गुणलेखक. तर गुणलेखकच्या भूमिकेत पाहू शकाल रोहित वेलेकरला. एक चांगले गुणलेखक आहेत आमच्या समेत. जीटीसीच्या माध्यमातून ही ठीक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकाल. सँडीला पाहू शकाल आमच्या व्यासपीठा समावेशन कक्षामध्ये. कॅमेरामॅनला पाहू शकाल आपण अभिजितला. इथे प्रेक्षेपणाची स्पर्धा कॅमेरा कैद केली जाते. कॅमेरामधनं अभिजित आहेत. आज आपण याचा आवाज ऐकतात. याच परिसरातले एक जबरदस्त कॉमेंटेटर योगेश पाटील जे कुकसेचे आहेत. पंचाच्या भूमिकेत रत्नम पानेरकर अंबरनाथचे आणि दुसरे पंच जर पाहिले गेलं तर प्रवीण विषया. षटकातील पुढचा बॉल. आता फ्रंट फुटला बॅट मिडल ऑफ द बॅट खेळायचा होता. लॉंग ऑन ला मित्र इथे कॅच पकडली जाते आणि परतीचा इशारा दिला बॅटिंग करणाऱ्या या मैदानावरती जय सावळी देवी सांगे टीमला. पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन. लॉंगॉनला इथे मात्र पकडला झेल आणि रोशनचा ह्या मैदानावरती संपला खेळ. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या जय सावळी देव सांगे टीमला या मैदानावरती. 65 लक्ष खूप मोठ्या हाणामारी करणं गरजेचं असेल या मैदानावरती. जर आपण भिवंडीमध्ये आलोत ना तर जर विचार
हाताचा बॉल इथे इनफिल्डच्या वरनं उडवलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे डिपेक्सला खबरला चुकी. आता मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवला जातो आणि तोपर्यंत या बॉलवरती धावा भेटतील 2. तर मी पुढची टीमला इन्व्हाइट करतोय 10-10 स्पोर्ट अमणे त्या संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी या. बघा फायनल डे आपण सहकार्य करा, शेवटचा दिवस आहे, आमच्यापर्यंत वेळ खूप कमी आहे. तर 10-10 स्पोर्ट अमने संघनायक या पण आमच्या व्यासपीठावरती. चेंडू खूप उंच गेलाय, लांबी गाठेल का? टायमिंग का प्रोपल टायमिंग प्रोपल स्ट्रोक. चेंडू मात्र अवकाशाला गवसणी गारणारा हा षटकार 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 21 धावा. 21 धावा धावफलकावरती 21. 12 बॉल 44 ही गरज आहे. हा शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि षटकाराच्या मदतीनं 21 धावा धावफलकावरती. पहिलं षटक हनुमान मात्र हटालं, त्यानं धावा खर्च केल्या 9 आणि दुसरी षटक हटालं या मैदानावरती नितीन ज्यानं धावा खर्च केल्या 12. आता येणारे बॉल असतील 12 करावा लागतील 44. आता रन रेट खूप रन रेट खूप वाढताना दिसत आहे. आता 22 रन रेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. क्रिकेट हे क्रिकेटमध्ये काही बनवू शकतं. अनिश्चितांचा खेळ म्हणजे क्रिकेट. 22 सरासरी गाठायची. मी म्हणे षटकार जरूर दाखवला यावरला मनोजला जो सलामी लावला. मी म्हणे सुरुवात ना इथे खूप चांगली पाहायला भेटली नाहीये. जर सुरुवात चांगली झाली असती तर मी म्हणेन ना हे स्काय रेट कमी झालं असतं कुठेतरी. मी म्हणे चौकार पहिल्या षटकामध्ये जरूर आला, त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची मोठी फटके मैदानामध्ये पाहायला भेटली नाहीये. याच कारणाने 22 मध्ये रन सरासरी पाहायला भेटली या मैदानावरती. मॅच अजून इथूनच संपलेली नाहीये. क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत मात्र कोण जिंकेल हे सांगता येणार नाहीये. अनिश्चितांना भरलेला कूदने भरलेला हा क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या नगरीमध्ये आपण पाहतो हे 2 संघ एक सामना. षटकातील पुढचा बॉल, पहिलाच बॉल. आताचा बॉल खूप चांगला. इथे लसीड मलिंगाची आठवण करून देणारा हा मात्र गोलंदाज पाहिला. तिसरा गोलंदाज राजेंद्रला पाहतो. आता मात्र प्रत्येक बॉलवरती हनामारी मोठे फटके मारावे लागतील. या स्पर्धेमध्ये जर अस्तित्व ठेवायचं असेल तर बॅटिंग करणाऱ्या जय सवरीदेव सांगे टीमला या मैदानावरती प्रत्येक बॉलवरती हनामारी. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल डाऊन टकला उत्सेजाच्या माध्यमातून चेंडू वेगाने आला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे. जोपर्यंत चेंडू उचलतील बेगतील तोपर्यंत या बॉलवरती फक्त एकच. काय फिल्डिंग इथे मात्र क्षेत्ररक्षक होते जीवनच्या माध्यमातून. मी म्हणेन ना त्यांना माहिती आहे तुला मेन ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या संघासाठी. मात्र इथे 100% दिला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं जीवनच्या माध्यमातून. इथे हनामारी करणं गरजेचं असणार या संघी टीमला या मैदानावरती. सलामी लालला उमेश आणि मनोज पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल सुरे घ्या अलंदगात पेचे दुसऱ्या चाला वेगानं. मात्र आपल्या साईड स्क्रीनला लँड होत असताना हा फटका बघतोय. चौकार 4. या चौकाराच्या मदतीने रोहित नक्कीच आम्हाला सांगतील की धावफलकावरती धावा 26 धावा. 26 धावा धावफलकावरती. आताचा बॉल इथे लाईन करावा. लाईन करा घ्या पंचांच्या समांतर धाव भेटेल अभांतर. एका धावीच्या मदतीनं 27 विदाउट 1 विकेट. लॉस्ट एट बॅटिंग जया सावरीदेव सांगे टीम या मैदानावरती. 65 लक्ष खूप मोठा. मात्र इथे मी म्हणेन ना सुरुवात खराब झाली आहे बॅटिंग करणाऱ्या सांगे टीमच्या पद्धतीनं. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल सुरेख होता. गारफी चेंडू तिथे डीप स्क्वेअर लेगला फुलंडीचा बॉल होता. या बॉल वरती किती धावा भेटतील? 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना पाहू शकाल. 29 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 8 बॉल 36 ही गरज आहे. बघा मॅच जशी जशी आपण मात्र पुढे जात असताना पाहायला भेटलं. 8 बॉल 36 ही गरज आहे. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल इथे मात्र ऑप्शनला फेकला होता. चेंडू वाईट आहे पण त्याचा इशारा एक्स्ट्रा स्वरूपात. एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा. 30 धावा धावफलकावरती. म्हणजे अर्धा पल्ला आता पार झाला इथे मैदानामध्ये. मॅच इथे मात्र मी म्हणेन ना अजूनही संपलेली नाहीये. तर आपण पंचांचे कुठल्याही प्रकारचा वाद करू नका. पंचाचा डिसिजन अंतिम राहील अशी सूचना आम्हाला आयोजकांच्या माध्यमातून येते. आणि विलंब आपण प्लीज करू नका. स्पीडअप करा सामना. पंचांची वाद करू नका. पंचांचा डिसिजन अंतिम राहील. 30 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल यॉर्कर लाईनचा ब्रह्मास्त्र फेकलं होतं. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता. तिथे चेंडू गेलाय. तो पण शॉट फेरला. एकच धाव एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 31 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. या षटकातील असेल आता मात्र शेवटचा अखेरचा एक बॉल. 31 धावा धावफलकावरती. अजूनही 34 धावेची गरज आहे. 7 बॉल 34 ची गरज आहे या मैदानावरती. सुरुवात ना मी म्हणे ना जी हवी होती ना ती सुरुवात झाली नाही या बॅटिंग करणाऱ्या जय सौरदेवा सांगे टीमच्या बाजूनं या मैदानावरती. आताचा बॉल सुरेख आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. जोपर्यंत चेंडू कॅरी करतील तोपर्यंत हा चेंडू आलाय निर्धाव. षटक क्रमांक संपलं 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र बॅटिंग करणाऱ्या सांगे टीमच्या 31 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक समृद्ध संगीत सकाळच्या सत्रामध्ये. धन्यवाद डीजे. आपल्याकडे थोडासा थोडक्यात नाणेफेकी करून घेणार आहोत. दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण करणार आहोत. संघ आहेत जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध 10-10 आमने अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर मिस्टर सुधीर पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. प्रत्येकी 4 षटकांची ही मॅच. प्रथम तर तुम्हाला नाणं मी दाखवतो. एका बाजूला आहे लेट बारकुबाई स्मृती चषक 2021-22 आणि दुसऱ्या बाजूला आहे आयोजक संघ अर्थात बेबी स्पोर्ट इताडे. तुम्हाला दोघांपैकी एक कॉल या ठिकाणी मात्र या ठिकाणी द्यायचा आहे. तर आमनेपाडा संघाने कॉल देत आहेत. बारकुबाई स्मृती चषकाची मागणी केली परंतु आलेला आहे बेबी स्पोर्ट इताडे. टॉस जिंकला 10-10 स्पोर्ट आमने संघात आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण सचिन पाटील स्पॉन्सर किती आहे ते आपण देणार आहोत. वेल कमी आहे फक्त तुम्ही आम्हाला डिसिजन सांगायचं आहे. तर 10-10 स्पोर्ट आमने वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड अगेन्स्ट जय भोलेनाथ आमनेपाडा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक सौरभ पाटील. थँक्यू सो मच योगेश पाटील. येणारे बॉल असतील 6 करावा लागतील 34. इथे मॅच ना मी म्हणे शेवटच्या मोमेंटला आली आहे. मात्र मॅच मध्ये ना कोण जिंकणाऱ्या मैदानावरती. षटकातील पहिलाच बॉल. आता बॉल उडवलाय. उंच तर खूप गेलाय मात्र चेंडू या वेळेला सरळ जाईल. आमच्या व्यासपीठाचा सलामी तिथे सण हा या बॉल वरती ठोकलाय. हा षटकार जवळ मी म्हणे ना कशाला गवस निघाला. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार ठोकला. इथे माझ्या षटकाराला ना मी म्हणेन कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमला मनोजनं चांगली बॅटिंग केली पण मनोजला इथे साथ देत नाहीये कोणताही फलंदाज या मैदानावरती. षटकातील पुढचा बॉल रमेश गोलंदाजा. फुल टॉस आहे. इनफिटच्या वरनं उडवलाय. चेंडू सरळ चालला आता वेगानं पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे मात्र अडवतात आणि तोपर्यंत या बॉल वरती 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 39 धावा. 39 धावा धावफलकावरती.
39 धावा धावफलकावरती झाल्यात या मैदानावरती. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल फुल टॉस आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू येईल. आता आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला हा ठोकतोय षटकार. बघा समालोचन कक्षाच्या समोर जी गाडी आहे ना व्हाईट कलरची इनोवा, तिथून ती काढा, कारण की ती ग्लास आमच्या व्यासपीठावरती येते. प्लीज सहकार्य करा आम्हाला प्रेक्षक बंधू. आणि मित्रांनो, की सुवर्ण संधी आहे, स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि या प्रेक्षकांना एक मेजवानी असेल. तुम्ही जर सीमेरेषे पलीकडे जर एखादा झेल टिपला तर सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांच्या वतीने 500 रुपीज कॅश प्राइज आणि कुठल्याही खेळाडूने कुठल्या प्रकारची हॅट्रिक जर पूर्ण केली तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आताचा बॉल इथे हनामारी फ्लाइट हिट डिप्स एक्स्ट्रा कव्हर रिझन ऑन फॉर नाव षटकार. या षटकारानं ना मी म्हणेन मैदानावरती काहीच होऊ शकणार नाही. धावफलकावरती धावा पुढे जात असताना आता मैदानामध्ये 51 येणारे 2 बॉल 14ची गरज आहे. 2 बॉल 14ची गरज आहे या मैदानावरती. उपचारित तास फक्त राहिले. एखादा खराब बॉल ना या मैदानामध्ये मी म्हणेन ना काही विचित्र घडू शकेल. 1 बॉल 14 आपण पाहिलेत, वेग आहे दापुरीनं काढल्या होत्या. आताचा बॉल यॉर्कर लाईटचा ब्रह्मास्त्र फेकलं होतं, सन्मान दिला या वेळेला. लॉग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 बॉल आता मात्र 13. ही मॅच आपण पाहतोय, उपचार इथंच बाकी आहे या मॅच मध्ये. आणि हा शेवटचा बॉल, आताचा बॉल, शेवटचा बॉल फिरकावलाय. हा चेंडू मिन विकेटला षटकार पाहायला भेटलाय आणि ही मॅच जिंकली आहे या मैदानावरती भावेश पोड किरवली टीमनं. हळक टीम जय, सौरीदेव सांगे टीम आपल्याला पुढच्या वाटचालसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मात्र इथे आपला हा झाला काही हरकत नाही, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हर जीत तर होतच असते. पुढच्या वाटचालसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भावेश पोड किरवली संघ पोहोचलाय, हा मात्र पुढच्या फेरीमध्ये झाला.